आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. तिने फसवलं यार मला. एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही. मैं क्या बोलते चोरी करी क्या? अमर, छान होऊ दे इंटरव्ह्यू. कुठली ती आर्किटेक्ट फर्म म्हणालास? डिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स. हे कधी नाव नाही ऐकलं. डिम्पल, आय लव्ह यू. आपण काय कमी चीज आहे काय? तेरा नाम क्या है? मोहम्मद अकबर सैयद रविचंद्रनी. ऐसा समझ लीजिए. याला आत गया. एक नाम पूछो तो 5 नाम बताता है. फुल नेम है, फुल नेम. एंथनी फ्रॉम गोवा, एक्टर, बी कैटेगरी के सी क्लास लोग. मैं राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र की आवाज में बोल सकता है. कैसा? न तलवार की धार से न गोलियों के. सर रूम है मेरे पास. आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो. म्हणजे सर्व धर्म समभाव. अमर, अकबर, एंथनी. सर्व धर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर. पैसे तुझ्याकडे? वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था, हाँ? उसमें से 27 रुपए है मेरे पास. 29. खासदार इरण्णा कडाडी यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध. खासदार इरण्णा कडाडी यांनी सीमा प्रश्न संपला आहे असे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. संपूर्ण सीमा भागासह महाराष्ट्रातील नेते मंडळींनी इरण्णा कडाडी यांचा निषेध नोंदविला आहे. महाराष्ट्र किरण समिती आणि युवा समितीने देखील त्यांचा निषेध केला आहे. कर्नाटकातील राज्यसभेचे एक खासदार आहेत इरण्णा कडाडी. ते बोटं मोडतायत सध्या. त्यांनी काल असं वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा सीमा प्रश्न संपलेला आहे आणि त्याला म्हणे आम्ही मुठमाती पण दिली आहे. त्या कडाडीनं सांगतोय, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे ना आणि त्याच्या न्याय हक्कासाठी लढतोय तोपर्यंत हा प्रश्न संपलेला आहे. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये. बेळगावचा सीमाप्रश्न संपलेला आहे आणि हे काही साध्य नाही असं काहीतरी बालिश वक्तव्य करून परत एकदा आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडलेले आहेत. तर कडाडी तात्या, एक गोष्ट लक्षात घ्या, बेळगावचा मराठी माणूस इतका स्वाभिमानी आहे की अजून जरी 70 वर्ष गेली तरी ह्या चळवळीसाठी प्राणपणानं लढण्यासाठी आमची तयारी आहे. आणि तुम्ही उगाच अशी काहीतरी बालिश वक्तव्य करून आपल्या अकल्याचे तारे तोडत राहू नका. मागच्या दरवाजानं राज्यसभेत निवडून गेलाय. जनतेतून बसून एकदा निवडणूक लढवून बघा. किती जनता तुमच्या पाठीशी थांबते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. कुद्रेमानी येथे घर कोसळून लाखोंचे नुकसान. बेळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात मंगळवार दिनांक 30 जून रोजी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. श्रीमती सखुबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत रात्री 12:30 कोसळली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जिल्हा विभाजनासाठी खासदार कडाडी यांची मागणी.
आगामी जनगणतीची मोहीम लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्याचे येत्या दिनांक 31 डिसेंबर पूर्वी विभाजन करून 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जावी असा आग्रह राज्यसभा सदस्य खासदार इरण्णा कडाडी यांनी कर्नाटक राज्य सरकारकडे केला आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यांनी सांगितले की येत्या दिनांक 31 डिसेंबर पूर्वी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून 2 नवीन जिल्हे निर्माण केले जावेत अशी आमची सरकारकडे मागणी आहे. कारण गेल्या एप्रिल 2023 पासून देशात जनगणतीच्या कामाला सुरुवात झाली असून त्या संदर्भात जनगणती खात्याकडून प्रत्येक राज्याला जनगणती संदर्भात आदेश देण्यात आला आहे. याची नोंद घेऊन आता जिल्ह्याचे विभाजन करावे असे त्यांनी म्हटले आहे. व्हीओटीसी केंद्रात शालेय विद्यार्थ्यांकडून डॉक्टर्स डे साजरा. येथील व्हीओटीसी केंद्रात डॉक्टर्स डे अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने बीके मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम साजरा केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल माहिती देण्यात आली. डॉक्टर रवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी डॉक्टरांशी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. निवृत्त मुख्याध्यापक अशोक देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्या संयोजनाखाली शाळेतील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. इंगळी मारहाण प्रकरणात PSI निलंबित. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी PSI निखिल कांबळे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. दिनांक 26 जून रोजी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गाई घेऊन जाणारे वाहन पकडून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी गुन्हा दाखल न करता निघून गेलेले PSI निखिल बेजबाबदारपणे वागले आणि त्यांनी ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणले नाही. त्याचप्रमाणे राऊडी शीटर श्रीराम सेनेचे कार्यकर्ते महावीर सोलापुरे यांनाही सोडून दिले. त्यामुळे PSI निखिल कांबळे यांना सर्व बाबींचा विचार करून त्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. वीरवाणीचे संपादक सुनील आपटे यांचे निधन. ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक वीरवाणीचे संपादक सुनील गणपतराव आपटे यांचे दिनांक 2 रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सुनील आपटे हे सिद्धहस्त पत्रकार होते. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन केले होते. सध्या ते वीरवाणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर कथा, कविता, संगीतावर त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले होते. त्यांचा संगीताचा अभ्यास गाढा होता. त्यांचे मंदिरांचे वेणुग्राम व कवितेचा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथे संपले. धन्यवाद.